नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमराज चामोशीकर तुमचं एऑन आयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो. आज आपण मस्क्युलर टिश्यू हा जो टॉपिक आहे तो कव्हर करणार आहोत. लक्षात घ्या की याच्यावर 2020 मध्ये आयोगाने प्रश्न विचारलाय राज्यसेवा प्रिलिम मध्ये. ठीक आहे, एकदाच हा प्रश्न विचारलाय, पण जो मेन जो टॉपिक आहे तो काय आहे तो मी तुम्हाला सांगतोय. एक बायोलॉजीमध्ये एक टॉपिक आहे तो म्हणजेच काय तर टिश्यू, आणि टिश्यू ज्याला मराठीमध्ये म्हणतात काय तर उती है ना. या उतीमध्ये आपल्याला दोन भाग शिकायचे आहेत, ते म्हणजेच काय तर एक आहे अॅनिमल टिश्यू आणि दुसरा आहे काय तर प्लांट टिश्यू. अॅनिमल टिश्यू आणि प्लांट टिश्यू. ठीक आहे, अॅनिमल टिश्यू मध्ये परत आपण जर क्लासिफाय केलं तर आपल्याला चार भाग मिळतात. एक असतं एपिथेलियल टिश्यू, दुसरं असतं कनेक्टिव्ह टिश्यू, त्यानंतर मस्क्युलर टिश्यू आणि काय तर नर्वस टिश्यू. असे चार प्रकारचे असतात. यापैकी हे सगळे जे प्रकार आहेत, आणि प्लांट टिश्यू मध्ये पण अजून काही प्रकार आहेत. ठीक आहे, हे सगळे जे प्रकार आहेत ते तुम्हाला 10व्या वर्गापर्यंत मिळून जातील. हे तुम्हाला 10व्या वर्गामध्ये मिळून जातील. कोणत्या वर्गात मिळेल तर बघा, 9व्या वर्गातील 17वा जो चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. सगळे टाइप्स मिळतील, पण त्यामध्ये ते अगदी थोडं थोडं दिलेलं आहे. पण जो 2020 मध्ये प्रश्न आयोगाने विचारला होता तो होता मस्क्युलर टिश्यूवरचा प्रश्न, आणि थोडासा डीप विचारला होता. डीप म्हणण्यापेक्षा की थोडंसं जास्त डिटेल म्हणू, किंवा जो 9व्या वर्गामध्ये दिलेला नाहीये तो तुम्हाला कोणत्या वर्गात मिळेल तर 11व्या वर्गाची जी बायोलॉजी बुक आहे त्याच्यातला 10वा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सगळे जे टिश्यू आहे हे दिलेले आहेत. ठीक आहे, 9व्या वर्गामध्ये अगदी वरवरून दिले, पण 11व्या वर्गातील 10वा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेच डिटेल दिलेले आहे. आणि तिथूनच काय तर मी हा टॉपिक घेऊन आलोय. तर आज आपण जो मस्क्युलर टिश्यू आहे हा पूर्ण डिटेल कव्हर करणार आहोत. ठीक आहे, पण याचा अर्थ हे नाही होत की आयोग की फक्त मस्क्युलर टिश्यूज विचारेल. ठीक आहे, मी तुम्हाला एक फक्त आयडिया दिलोय, आणि त्यासोबतच काय तर मी तुम्हाला सोर्स सुद्धा सांगितलं की तुम्हाला कशातून ते वाचायचं आहे. ठीक आहे, आज मी मस्क्युलर टिश्यू कव्हर करतोय, याचा अर्थ तुम्हाला बाकीचे सुद्धा टिश्यूज आहे, म्हणजे एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, नर्वस टिश्यू, त्याच पद्धतीने प्लांट टिश्यूचे जे पण प्रकार आहेत हे सगळे तुम्हाला डिटेल्स अभ्यास करायचा आहे. कारण आयोग आता बरेच जे प्रश्न आहेत ते 11वी आणि 12वीचे विचारत आहेत. ठीक आहे, आपण असाच एक व्हिडिओ 2023 ची जी एक्झाम झाली होती त्यावेळेस पूर्ण सोर्स ट्रेसिंगचा व्हिडिओ घेतला होता. त्यावेळेस सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यांनी ज्यांनी ते पाहिलेलं आहे, की मॅक्झिमम जे प्रश्न आहेत ते 11वी आणि 12वीत मिळतात. ठीक आहे, त्यामुळे हे बुक सोडायचे नाहीत, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता बघा की प्रश्न नेमकं काय होता. जर तुम्ही 9व्या वर्गात जर बघत असणार तर हा प्रश्न अटेम्प्ट होणार नाही. प्रश्न काय होता की खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने सार्कोमेअर, वर्ड आले काय तर इथं सार्कोमेअर. ठीक आहे, सार्कोमेअर 9व्या वर्गात कुठंच वर्ड तुम्हाला सापडणार नाहीये. ठीक आहे, बद्दल सत्य आहे ते आपल्याला शोधायचे. ठीक आहे, सार्कोमेअर सगळ्यात आधी तुम्हाला हे कळायला पाहिजे की सार्कोमेअर म्हणजे नेमकं काय आणि कशाशी रिलेटेड आहे ना. जर तुम्ही हे वाचलं असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की सार्कोमेअर नेमकं काय. लक्षात घ्या की सार्कोमेअर हा आहे कशी रिलेटेड, मस्क्युलर टिश्यूशी रिलेटेड आहे. आता आपण थोड्या वेळात तुमचा क्लिअर लक्षात येईल की नेमकं सार्कोमेअर म्हणजे नेमकं काय आणि तो मस्क्युलर टिश्यूशी कसा रिलेटेड आहे. ठीक आहे, त्याबद्दल मल्टीलाइनर प्रश्न होता, आयोगाने विचारलेला 2 सेंटेन्स दिले होते, कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे, ते आपल्याला सत्य कोणतं आहे ते विचारलं होतं. ठीक आहे, आधी आपण टॉपिक समजून घेऊ आणि त्यानंतर हा पीवायक्यू जो आयोगाने विचारलेला आहे तो आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, आज काय काय घेणार आहोत या सेशन मध्ये तर बघा, मस्क्युलर टिश्यू म्हणजे नेमकं काय आहे, ते कसे आहेत, बाकी टिश्यू पेक्षा कसे वेगळे आहेत ते सगळे येणार. आणि त्यानंतर मग मस्क्युलर टिश्यूचे तिन्ही जे प्रकार आहेत, एक असा स्केलेटल मसल, त्यानंतर स्मूथ मसल आणि त्यानंतर एक कार्डियाक मसल. ठीक आहे, आणि त्यानंतर मग आपण हा पीवायक्यू अटेम्प्ट करणार. आणि याच्यावरून या एवढ्या टॉपिक वरून तुमचं मस्क्युलर टिश्यू पूर्ण कंप्लीट होईल. परत तुम्हाला दुसरं कुठूनही वाचायची गरज नाही, आणि डिटेल नोट्स मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहे. ठीक आहे, हेच नोट जर तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला एमपीएससी एऑन आयएस जो टेलिग्राम चॅनल आहे त्यासोबतच एस एक्झाम रेस हा जो टेलिग्राम चॅनल आहे, किंवा हा सर्च करताना तुम्हाला सर्च करायचंय एज द रेस. ठीक आहे, एज द रेस म्हणून सर्च करा, त्याच्यावर तुम्हाला हे सगळे पीडीएफ आणि व्हिडिओची लिंक वगैरे सगळं तुम्हाला त्यामध्ये मिळेल. पीडीएफ सुद्धा तुम्हाला या पूर्ण जी फाईल आहे ती तुम्हाला एकदम मिळेलच. ठीक आहे, बघा आता मस्क्युलर टिश्यू म्हणजे नेमकं काय. आपल्या शरीरामध्ये किंवा अॅनिमलच्या जी बॉडी आहे, अॅनिमलची बॉडी, अॅनिमल शरीरात इव्हन आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय आहे तर मसल्स असतात. या मसलची खासियत काय आहे, बाकी टिश्यू पेक्षा हे का वेगळे आहेत, तर हेच असे टिश्यू आहेत किंवा हेच फक्त अशा उती आहेत ज्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होऊ शकतात. जसं जर तुम्ही एखादी वस्तू जर वजनी उचलतात तर अशा वेळेस काय होणार, तुमचे जे बायसेप्स आहेत ते काय होणार तर ते काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होतील. जर तुम्ही सोडून द्या तर तेच काय होणार तर रिलॅक्स होणार. ठीक आहे, हे फक्त कशामध्ये शक्य आहे तर हे फक्त टिश्यू मध्ये शक्य आहे, आणि ते पण मस्क्युलर टिश्यू मध्ये आहे ना. सगळ्यात आधी एक लक्षात घ्या की टिश्यू म्हणजे काय तर लक्षात घ्या की ज्यावेळेस काही पेशी ज्या एकत्र येतात, म्हणजे काही सेल्स एकत्र येतात तर त्याला आपण काय म्हणतो तर टिश्यू म्हणत असतो. आणि त्या टिश्यूचा एक प्रकार म्हणजे काय तर तो मस्क्युलर टिश्यू. काय सांगितलं मी की याच्यात विशेषतः काय आहे की हे कॉन्ट्रॅक्ट आणि काय तर रिलॅक्स होऊ शकतात, हे काय तर मस्क्युलर टिश्यूची खासियत आहे. आता आपण जो पूर्ण घेणार आहोत या पूर्ण नोट्स मध्ये मी काही ठिकाणी जे रेड कलर मध्ये वर्ड्स हायलाइट केलेले आहेत ते थोडे लक्षात ठेवा, कारण जसा सार्कोमियर हा एक वर्ड विचारला होता त्याच पद्धतीने काय तर अजून बाकीचे पण वर्ड्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. काय तर बघा,
सेल ऑफ द टिश्यू आर इलॉंगेटेड. कसे आहेत हे टिश्यू? तर इलॉंगेटेड म्हणजे असे काय तर लांब लांब टिश्यू आहेत आणि या टिश्यू या सेल्सला म्हणजे मस्क्युलर टिश्यूचे जे सेल्स आहेत त्याला म्हणायचं काय तर मसल फायबर्स म्हटलं जातं. इच मसल फायबर इज कवर्ड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड सार्कोलेमा आणि त्याच्यातला जो सायटोप्लाझम आहे तो काय तर सार्कोप्लाझम आहे. बघा काय म्हटलंय की जो मस्क्युलर टिश्यूचे जे सेल्स आहेत त्याला म्हणायचं मसल सेल्स आणि जर सेल असेल तर आपण थोडक्यात किंवा जर तुम्हाला थोडंफार वाचलं असेल की सेल म्हणजे नेमकं काय कसं असतं तर बघा एक बाहेरची लेअर असते याला सेल मेम्ब्रेन म्हणतात आणि आतमध्ये असतो काय तर आतमधला म्हणजे या सर्कलच्या आतमध्ये जो पूर्ण भाग आहे ज्याला सायटोप्लाझम म्हणतात त्या सायटोप्लाझमला नाव काय तर सार्कोप्लाझम आणि या सेल मेम्ब्रेनला नाव आहे काय तर सार्कोलेमा आहे. म्हणजे बाहेरची बाउंड बॉर्डर म्हणजे काय तर सार्कोलेमा आतमधला जो भाग आहे तो म्हणायचा काय तर सार्कोप्लाझम म्हणायचे. ठीक आहे. लार्ज नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल फायब्रिल्स कॉल्ड मायोफायब्रिल्स आर प्रेझेंट इन द सार्कोप्लाझम. काय म्हटलं बघा सार्कोप्लाझम म्हणजे हा जो भाग आहे ना हा पूर्ण जो भाग आहे सार्कोप्लाझम याच्यामध्ये काय तर खूप सारे कॉन्ट्रॅक्टाइल फायब्रिल्स आहेत. फायब्रिल्स हे धाग्यासारखे आहेत थोडे बारीक बारीक आहेत अगदी स्ट्रेट आहेत आणि त्याला नाव काय म्हटले तर त्याला म्हटले मायोफायब्रिल्स. त्याला म्हटले मायोफायब्रिल्स. बघा आणि याच्यामध्ये आहे काय तर बघा ही जर एक सेल आहे म्हणजे मसल फायबर आहे तर याच्यामध्ये एक किंवा अधिक एक पेक्षा जास्त सुद्धा काय तर न्यूक्लिय असू शकतात म्हणजे केंद्रक असू शकतात. डिपेंड आहे की ते कोणत्या प्रकारचा टिश्यू आहे. आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की कंटेंट मध्ये की 3 प्रकारचे मस्क्युलर टिश्यू असतात म्हणजे मस्क्युलर टिश्यूचे 3 टाइप्स असतात. तर ते डिपेंड करतं की कोणत्या प्रकारचं आहे. टाइप्स ज्यावेळेस आपण त्यावेळेस लक्षात येईलच की कोणामध्ये एकच न्यूक्लिय आहे तर कोणामध्ये मल्टिपल आहे. नेक्स्ट मायोफायब्रिल्स आर मेड अप ऑफ कशापासून? प्रोटीन पासून तयार झालेले आहेत. हे कशापासून तयार झाले तर ऍक्टिन आणि मायोसिन या प्रोटीन पासून तयार झाले. मी तुम्हाला डायग्राम दाखवतो म्हणजे थोड्या लक्षात येईल. बघा काय आहे सगळ्यात आधी ही जी वरची डायग्राम बघा ही वरची डायग्राम मध्ये काय लक्षात येते की सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे ना तो आहे काय तर स्केलेटल मसल म्हणजे एक इमॅजिन करा की तो एक मसल आहे आणि त्याच्यामध्ये आहे काय तर मसल फॅसिकल आहे. त्यामध्ये आहे काय तर मसल फॅसिकल आहे ना म्हणजेच काय तर खूप सारे जशी ही एक पेन दिसत आहे तर असे खूप सारे काय तर पेन आहेत आणि त्यांना काहीतरी एकत्र बांधलेलं आहे असं इमॅजिन करू आणि एक जो पेन असेल त्याला काय म्हणू आपण तर मसल फॅसिकल म्हणतात. या मसल फॅसिकल मध्ये जर आपण परत आतमध्ये जर गेलो तर हा मसल फॅसिकल कशापासून तयार झालाय तर त्याला म्हणतात काय तर मसल फायबर्स म्हटले जातात. म्हणजे हा मसल फायबर जो आहे मसल फॅसिकल जो आहे राईट हा कशापासून तयार झालाय तर याच्यामध्ये सुद्धा काहीतरी छोट्या काहीतरी रेषा आहेत किंवा काडीसारखा किंवा पेनासारखाच भाग आहे ज्याला आपण म्हणू काय तर मसल फायबर आणि हा मसल फायबर सुद्धा काय तर एक कुठल्या तरी लेअरनं काहीतरी बांधले ते बघू आपण थोड्या वेळात की काय आहे अजून कोणते नाव आहे. नेक्स्ट या मसल फायबरच्या आतमध्ये बघा आत्ताच घेतलं होतं आपण की या मसल फायबरच्या पण आतमध्ये काय आहेत तो कशापासून तयार झालाय मायोफायब्रिल्स पासून तयार झाले म्हणजे मसल फायबर आहे तर तो पण एक छोट्या रेषांपासून काय तर तयार झालेला आहे. तर बघा हा मसल फायबर आहे हा पूर्ण खालची डायग्राम दिसत आहे तो अख्खा काहीतरी एक मसल फायबर आहे आणि त्याच्यामध्ये हा जो एक आहे हा आहे काय तर हा आहे मायोफायब्रिल. हा आहे काय मायोफायब्रिल आहे ना मायोफायब्रिल आहे. ठीक आहे. आता हा मायोफायब्रिल कशापासून तयार झालाय म्हणजे ही एक छोटी जी रेषा दिसत आहे ही छोटी रेषा कशापासून तयार झाली आहे ती प्रोटीन पासून तयार झाली आहे आणि त्यांचं नाव आहे त्या प्रोटीनचं नाव आहे ऍक्टिन आणि मायोसिन. 2 नावं लक्षात ठेवायची आहेत की मस्क्युलर टिश्यू कोणत्या प्रोटीन पासून तयार होतात कारण ते कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स होऊ शकतात कारण त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत ते कोणत्या तर ते आहेत ऍक्टिन आणि मायोसिन है ना हे प्रोटीन आहेत आणि म्हणून ते कॉन्टॅक्ट होऊ शकतात. नेक्स्ट बघा की मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट अँड डिक्रीज इन लेंथ ऑन स्टिम्युलेशन नंतर काय तर ते कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स होतात. स्टिम्युलेशन म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही एखादी वजनी वस्तू उचलणार किंवा हात जसं फोल्ड केलं रिलॅक्स केलं त्यावेळेस काय तर ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणार आहे है ना तर हा आपण स्वतःहून करणार आहोत त्यालाच म्हणतात काय तर स्टिम्युलेशन म्हटलं जातं. हे मस्क्युलर टिश्यू ऑल्सो नोन ॲज कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू. मस्क्युलर टिश्यूला काय म्हणायचं तर कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू म्हटलं जातं. नेक्स्ट इट इज अ वॅस्क्युलर टिश्यू. वॅस्क्युलर म्हणजे काय की त्याच्यामध्ये आहेत काय तर रक्तवाहिन्या आहेत. वॅस्क्युलर हा वर्डसाठी आहे ज्यामध्ये काहीतरी वाहत असेल त्यासाठी रिलेटेड काय तर वॅस्क्युलर वर्ड यूज केला जातो. त्याच्यामध्ये आहे काय तर रक्तवाहिन्या आहे आणि त्यासोबतच इन्व्हर्टेड बाय काय तर नर्व्ह म्हणजे त्याच्यामध्ये नर्व्ह सुद्धा काय तर ते आहेतच. नेक्स्ट मसल सेल्स कंटेन लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया याला काय तर सेलचा पॉवर हाऊस सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे लक्ष ठेवा की मसल टिश्यू मध्ये काय तर किंवा मसल सेल आहेत ज्याला मसल फायबर्स म्हणतात त्याच्यामध्ये काय तर खूप जास्त संख्येने मायटोकॉन्ड्रिया सुद्धा आहेत. नेक्स्ट बघा ही डायग्राम थोडक्यात तुमच्या लक्षात आली असेल. सिक्वेन्स परत एकदा मी सांगतोय तुम्हाला काय आहे तर की सगळ्यात आधी मसल फॅसिकल आहे बघा मसल फॅसिकल आहे. हा मसल फॅसिकल हा कशाचा बंडल आहे बघा मसल फॅसिकल म्हणजे याच्या सगळ्यांचा बंडल झाल्यानंतर आपण काय म्हणू की त्याला स्केलेटल मसल हा असा बंडल होणार आहे. मसल फॅसिकल हा बंडल कशाचा आहे तर तो आहे कशाचा तर मसल फायबरचा आहे. कशाचा आहे तर मसल फायबरचा बंडल आहे ना आणि मसल फायबर मग हा कशाचा बंडल आहे तर लक्षात घ्या की हा सगळं कशाचा बंडल आहे तर मायो
फायब्रिलचा बंडल आहे, मायो फायब्रिलचा बंडल आहे, बरोबर. आता एक लक्षात घ्या की हा मसल फॅसिकल याचा बंडल जर लावून केलं तर आपल्याला स्केलेटल मसल मिळणार आहे, पण त्याला बांधण्यासाठी किंवा त्याच्या भोवती कुठलीतरी लेअर असायला पाहिजे. त्या लेअरला काय म्हणतात तर एपिमायसियम म्हणायचे, त्याला म्हणायचे एपिमायसियम. नेक्स्ट काय तर बघा की मसल फॅसिकल जर बघितलं तर हा बंडल कशाचा आहे तर मसल फायबरचा आहे. मग या मसल फायबरला बांधण्यासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे, आणि तो आहे काय तर पेरीमायसियम आहे. तो आहे काय तर बघा इथं नाव दिलंय की पेरीमायसियम. आता नेक्स्ट बघा की मसल फायबर हा कशाचा बंडल आहे तर मायोफायब्रिल आहे. मग या मायोफायब्रिलला बांधण्यासाठी सुद्धा किंवा बाहेरचा लेअर आहे तो सुद्धा काहीतरी लागणार आहे, ज्याला म्हणायचं काय तर सार्कोलेमा म्हणतात. तो मागच्या स्लाइड मध्ये सुद्धा काहीतरी कव्हर झालेला आहे. सार्कोलेमा वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. अगदी सोपा प्रश्न विचारला जातो. सार्कोमियर असाच एक वर्ड आला होता, फक्त तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असतं तरी पण प्रश्न सॉल्व्ह करता येतो. पण हे वर्ड्स माहित असू द्या है ना, कारण प्रश्न विचारला फार सोपा जातो. पण होतं काय की बऱ्याच आपल्याला हे माहितच राहत नाही है ना. नेक्स्ट बघा आता हा जो एक मायोफायब्रिल आहे हा कशापासून तयार झालाय तर हा आहे ऍक्टिन आणि मायोसिन पासून है ना. इथं जो स्ट्रक्चर दिसत आहे हा काय तर बघा की या मायोफायब्रिल पासून काय तर हा एक मायोफायब्रिल आहे, आणि हा सगळा मायोफायब्रिल कशापासून तयार झालाय ऍक्टिन आणि काय तर मायोसिन या दोन प्रोटीन पासून तयार झालेला आहे. ठीक आहे, बघा आता पहिला टाइप कोणता होता मस्क्युलर टिश्यू मध्ये, तो आहे काय तर स्केलेटल मसल्स आहे. काय आहे तर स्केलेटल मसल्स. ठीक आहे, आता जो मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितला तो ऍक्च्युअली डायग्राम किंवा तो एक्झाम्पल तो स्केलेटल मसल्सचाच होता, ज्यामध्ये मसल फॅसिकल कशापासून तयार झाले मसल फायबर पासून, आणि मसल फायबर तयार झाले मायोफायब्रिल पासून. मायोफायब्रिल तयार झालाय हा ऍक्टिन आणि मायोसिन या प्रोटीन पासून. ठीक आहे, बघा स्केलेटल मसल म्हणजेच काय. स्केलेटल म्हणजे काय तर जो सांगाडा असतो त्याला स्केलेटल म्हणतात, आणि म्हणून काय तर जे हाड, सांगाडा म्हणजे काय हाडांचा असतो, त्यामुळे हाडांना जोडलेले जे मसल्स असतील, आपण जर आपल्या हाताला पायाला जर लावलं हात तर आपल्याला जे मसल्स जाणवतात ते ऍक्च्युली आहे काय हे सगळे स्केलेटल मसल्स आहेत. कारण हे सगळे आहेत कुठं कनेक्टेड, हे सगळे आपल्या हाडांना कनेक्टेड आहे, आणि म्हणून म्हणतात काय त्याला स्केलेटल मसल्स म्हटल्यात. अटॅच टू बोन्स आहे. नेक्स्ट बघा स्केलेटल मसल्स कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फॅसिक्युली. मी काय म्हटलं होतं की लार्ज नंबर ऑफ, इथं मी तुम्हाला मसल फॅसिकल नाव सांगितलं होतं, इथं नाव दिलं काय त्याला फॅसिक्युली म्हणून नाव दिले, दोन्ही पण काय तर एकच आहे. विच आर रॅप बाय द कनेक्टिव्ह टिश्यू शीथ कॉल्ड एपिमायसियम, किंवा त्याला काय तर फॅसिया सुद्धा म्हटलं. आता काय म्हटलं होतं की मसल फॅसिकल याचा बंडल बांधलेला आहे, कशाने बांधलेला आहे एपिमायसियमने बांधलेला आहे. दुसरा एक नाव काय लक्षात ठेवायचंय तर फॅसिया हा नाव लक्षात ठेवायचे. इच इंडिव्हिज्युअल फॅसिकल्स इज कवर्ड बाय पेरीमायसियम. बघा आता या मसल फॅसिकल कशाचा बंडल आहे मसल फायबरचा आहे, आणि कशाने बांधलेला आहे किंवा कव्हर काय आहे तर पेरीमायसियम हा कव्हर आहे ना. त्यानंतर इच फॅसिकल्स इन टर्न कन्सिस्ट ऑफ मसल फायबर कॉल्ड मायो फायबर्स है ना. इथं एक हा जो मसल फायबर आहे याला दुसरा एक नाव दिलंय तो म्हणजे काय तर मायो फायबर्स हा सुद्धा काहीतरी एक नाव दिलेलं आहे. नेक्स्ट बघा इच मसल फायबर इज सिन्सिशियल फायबर म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त काय तर न्यूक्लियाई आहे. म्हणजेच स्केलेटल मसल मध्ये लक्षात ठेवा की नंबर ऑफ न्यूक्लियाई किती आहे तर एक पेक्षा काय तर जास्त आहे, असंख्य काय तर किंवा मल्टिपल काय तर आपण काय म्हणू की न्यूक्लियाई आहे, केंद्र काय तर जास्त आहे. सेल मेम्ब्रेन कॉल्ड सार्कोलेमा डिलिमिट द सायटोप्लाझम कॉल्ड सार्कोप्लाझम. ऑलरेडी आपण काय तर कव्हर केलेला आहे की त्यातला जो सायटोप्लाझम आहे त्याला सार्कोप्लाझम म्हणायचे, आणि सेल मेम्ब्रेनला सार्कोलेमा म्हणजे बाहेरची जे लेअर असतात त्याला काय म्हणू आपण तर सार्कोलेमा म्हणणार आहोत. ठीक आहे, स्केलेटल मसल बद्दलची थोडीशी अजून माहिती, कारण हे अजून जास्त इम्पॉर्टंट आहे. अजून आपण सार्कोमियर शिकलेलं नाहीये. सार्कोप्लाझम कंटेन्स लार्ज नंबर ऑफ पॅरेलियर इन मायोफायब्रिल्स. काय आहे लक्षात घ्या की याच्यामध्ये हा जो एक मसल फायबर आहे किंवा मायो फायबर आहे ना, हा कशापासून तयार झालाय तर बघा हे पॅरॅलिली अरेंज, म्हणजे हा जसा एक दिसत आहे हा दुसरा एक असणार हा एक असणार, हे पॅरॅलिली अरेंज हे काय तर मायो फायब्रिल्स आहे. हेन्स न्यूक्लियाई गेट शिफ्टेड टू पेरिफेरी, म्हणजे काय तर न्यूक्लियाय कुठं पेरिफेरी म्हणजे काय तर आजूबाजूला. त्यामुळे असे सगळे मायो फायब्रिल्स असल्यामुळे त्या एका मसल फायबर मधला किंवा त्या एका सेल मधला जो न्यूक्लियाय तो काय तर साईडला काय तर सरकला असणार आहे. इच मायोफायब्रिल इज मेड अप ऑफ रिपीटेड फंक्शनल युनिट कॉल्ड सार्कोमियर. बघा इथे वर्ड आलाय. तर आता मायोफायब्रिल हा जो मायोफायब्रिल आहे ना हा कशापासून तयार झालेला आहे, म्हणजे हा बघा इथे एक मायोफायब्रिलची डायग्राम दिसत आहे. तर याची डायग्राम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कसं असतं ते म्हणून. बघा याची डायग्राम नेमकी कशी असते तर हे या पद्धतीचा स्ट्रक्चर असतो मसलचा. या पद्धतीचा हा स्ट्रक्चर असतो, कंटिन्यू स्ट्रक्चर असतो है ना. आणि यामध्ये असतं काय तर बघा आता यामध्ये असणार काय, ठीक आहे. यामध्ये आता असणार काय तर या ठिकाणी एक प्रोटीन असणार आहे, या ठिकाणी हा असा एक प्रोटीन असणार आहे,
ठीक आहे. हा या ठिकाणी सुद्धा आपल्याला म्हणता येईल की हे असं असणार आहे. आणि कंटिन्यू काय तर असं रिपीटेड युनिट असतात, हे कंटिन्यू असे काय तर रिपीटेड युनिट्स असतात. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर हा जो डार्क पोर्शन जो मी केलेला आहे ना, हा जो डार्क पोर्शन केलेला आहे हा असतो काय तर मायोसिन पासून तयार झालेला, हा असणार मायोसिन पासून तयार झालेला. आणि बघा की दोन डार्क पोर्शनच्या मध्ये मी इथं एका ब्ल्यू रेषाने काढतोय बघा. हा जो एरिया आहे हा पोर्शन कशापासून तयार झालाय तर हा तयार झालाय ऍक्टिन पासून. डार्क पोर्शन आहे तो मायोसिन पासून आणि दुसरा जो लाईट पोर्शन आहे तो कशापासून तयार झालाय तर तो ऍक्टिन पासून तयार झालेला आहे. ठीक आहे. आता हा डार्क आणि लाईट, डार्क लाईट असे काय तर हे बँड्स आहेत, हे कंटिन्यू काय होणार तयार होतात है ना. आणि यापासून बघा की एक आपण जर म्हणतो की या ठिकाणी एक लाईन सुद्धा अशी तयार झाली बघा ही है ना, या बाजूला सुद्धा काहीतरी असं एक तयार झालेलं आहे है ना. तर या लाईनला म्हणायचं काय तर या लाईनला म्हणतात काय तर झेड लाईन म्हटलं जातं है ना, याला म्हणतात काय तर झेड लाईन म्हटलं जातं. ठीक आहे. आणि एक जो हा जो युनिट आहे म्हणजे एक झेड लाईन पासून दुसऱ्या झेड लाईन पर्यंत जो एरिया आहे त्याला म्हणतात काय तर सार्कोमियर म्हणतात, त्याला म्हणायचं काय तर सार्कोमियर. आणि हे सार्कोमियर आहेत काय तर कंटिन्यू काय तर एकमेकांना कनेक्टेड आहे ना. म्हणजेच काय की जो पूर्ण मायोफायब्रिल तयार झालाय तो सार्कोमियरला रिपीटेड युनिट्स असल्यासारखा आहे, परत सार्कोमियर आहे. आणि काय तर त्याला अख्ख्याला काय म्हणायचं, जो पुढे तयार होणार आहे त्याला म्हणू आपण काय तर त्याला मायोफॅब्रिल म्हणणार आहोत है ना. त्यामुळे हा आहे काय तर बघा, हा आहे काय इच मायोफॅब्रिल इज मेड अप ऑफ रिपीटेड फंक्शनल युनिट ऑफ सार्कोमियर. इथं जो फंक्शनल युनिट आहे तो काय तर तो सार्कोमियरच आहे. म्हणजे अख्खा मायोफॅब्रिल असू द्या किंवा अख्खा मसल असू द्या, काम कसं करणार आहे ज्या पद्धतीने त्याचं सार्कोमियर असेल तसंच काय तर ते काम करेल आणि म्हणून त्याला काय तर फंक्शनल युनिट म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इच सार्कोमियर हॅज अ डार्क बँड कॉल्ड एन आयसोट्रोपिक ऑर ए बँड. बघा हा जो डार्क बँड आहे, जो मधला जो भाग दिसतोय ना त्याला म्हणून आपण काय तर डार्क बँड. या डायग्राम मध्ये सुद्धा लक्षात येत असेल की मधला जो भाग बघा काय दिसतोय तुम्हाला, डार्क बँड दिसत आहे किंवा त्याला ए बँड म्हणायचं आहे. इन द सेंटर ऑफ ए बँड इज लाईट एरिया कॉल्ड एच झोन. बघा या ठिकाणी ही जी एरिया दिसत आहे, हा जो एरिया दिसतोय ना, हा एरिया म्हणजेच काय तर हा एरिया म्हणजे काय तर एच झोन आहे किंवा ज्याला दुसरा एक नाव आहे काय तर हेन्सन झोन म्हटलं जातं. बघा या ठिकाणी मी एक निळी रेषा काढतोय, ही मधून जर रेषा लाल रेषा काढलेली तर तो जो एरिया आहे त्याला म्हणायचं काय तर एच झोन किंवा हेन्सन झोन म्हणायचंय. इन द एच झोन देअर इज एम लाईन. या ठिकाणी काय असणार तर एम लाईन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ए बँड्स आर मेड अप ऑफ मायोसिन. कशापासून तयार झालाय हा जो डार्क पोर्शन आहे, हा कशापासून तयार झालाय मायोसिन पासून तयार झालेला आहे. ऑन इदर साइड ऑफ ए बँड, बघा हा जो ए बँड आहे मधला भाग आहे त्याच्या दोन्ही बाजूला काय आहे तर ऍक्टिन आहे किंवा लाईट बँड आहे. लाईट बँड्स कॉल्ड आयसोट्रोपिक किंवा आय बँड आहे, कंटेन्स ओनली ऍक्टिन. ठीक आहे. काय काय नावं लक्षात ठेवायचे तर बघा की मधला जो एरिया आहे हा डार्क बँड आहे आणि त्याला दुसरं नाव काय तर एन आयसोट्रोपिक किंवा ए बँड सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. जो लाईट एरिया आहे त्याला आपण म्हणू काय तर त्याला आयसोट्रोपिक म्हणू किंवा त्याला आय बँड म्हणू. जो लाईट बँड आहे तो ऍक्टिन पासून तयार झाले, जो डार्क बँड आहे तो मायोसिन पासून तयार झालेला आहे. आणि या मायोसिन किंवा जो डार्क बँड आहे त्याला जो मधली एक रेषा जर काढली त्याला म्हणतात काय तर एच झोन म्हणतात किंवा त्यालाच हेन्सन झोन सुद्धा म्हटल्या जातं. ठीक आहे. हे बघा हे मुख्य तुम्हाला वर्ड लक्षात ठेवायचे आणि डायग्राम इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, मायोसिन कसा आहे तर बघा, मायोसिन म्हणजे जो डार्क बँड होता, जो मायोसिन पासून तयार झाला होता, हा कसा आहे, हा थिक आहे आणि काय तर डार्क कलर आहे म्हणून काय तर तो डार्क कलरचा दिसतोय. आणि ऍक्टिन फिलामेंट्स हा कसे आहे थिन आहे आणि कसे तर ते लाईट कलरचं आहे. ऍडजस्टंट लाईट बँड्स ऍट सेपरेटेड बाय झेड लाईन. बघा तुम्हाला आता सांगितलं होती की ही जी रेषा दिसत आहे तुम्हाला, जी निळ्या कलरची झिगझॅग लाईन दिसत आहे त्यालाच काय म्हणतात तर झेड लाईन म्हणायचंय. हा एक प्रोनाउन्सिएशन जर तुम्हाला करता आलं तर ठीक आहे, अदरवाइज काय तर झेड लाईन ऍटलीस्ट एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, डार्क अँड लाईट बँड्स ऑन नेबरिंग मायोफायब्रिल्स करस्पॉन्ड विथ इच अदर, हेन्स मसल गेट्स काय तर स्ट्रिएटेड अपीअरन्स. काय होतंय की आता याच्यावर काय दिसतंय की डार्क आणि लाईट बँड मुळे काय होतं की पट्टे त्या पूर्ण मायोफायब्रिलवर काय दिसणार तर पट्टे दिसतात आणि म्हणून याला काय तर स्ट्रिएटेड अपीअरन्स किंवा याला स्ट्रिएटेड मसल सुद्धा म्हणतात. पट्टकी स्नायू मराठीमध्ये म्हणायचं काय तर पट्टकी स्नायू म्हणायचं आहे. स्ट्रिएटेड अपीअरन्स किंवा स्ट्रिएटेड मसल्स म्हटल्या जातात. नेक्स्ट, स्केलेटल मसल शो क्विक अँड स्ट्रॉंग व्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन. व्हॉलंटरी म्हणजे काय की आपल्या इच्छेनुसार काय तर ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होणार आहे, ते स्वतःहून होणार नाहीये. आपली इच्छा आहे आपण हात पाय हलवू तर ते होणार आहे, स्वतःहून होणार नाहीये. पण तेच हार्टचे जर मसल्स बघितले तर ते इनव्हॉलंटरी आहे, ते स्वतःच होत आहे ना. बाकीचे अजून इंटरनल ऑर्गन्स आहेत जसं इंटेस्टाईन आहे किंवा लिव्हर आहे, अशा बरेच जे ऑर्गन्स आहेत याच्यावर आपला कंट्रोल नाहीये तर त्याला आपण काय म्हणू तर त्यांना आपण इनव्हॉलंटरी म्हणू. इथं लक्षात ठेवा की हे कसे आहे तर हे जे आहेत हे सगळे व्हॉलंटरी आहेत, आपल्या इच्छेनुसार काय तर ते काम करणार आहे. दे ब्रिंग अबाउट व्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ द बॉडी. सगळे व्हॉलंटरी मुवमेंट्स करतात. ठीक आहे. आता एक ब्रॅकेटमध्ये असंच हे हा जो स्क्रीनशॉट दिसत आहे राईट साईडला, तुम्हाला हा पूर्ण शाळेच्या पुस्तकातलाच आहे, जसा तसा स्क्रीनशॉट घेऊन आलोय.
काय म्हटलंय की इथं मस्क्युलर टिश्यू आहे आणि त्याच्यातला काय प्रकार कोणता तो स्केलेटल मसल. या स्केलेटल मसलचे दोन प्रकार इथं सांगितलेले आहेत, ते म्हणजे काय तर रेड अँड व्हाईट मसल. अगदी थोडक्यात दिलेलं आहे आणि एक्झामसाठी आपल्याला एवढं सफिशियंट आहे. रेड अँड व्हाईट मसल्स ऑन द बेसिस ऑफ अमाउंट ऑफ रेड पिगमेंट. बघा रेड पिगमेंटमुळे ज्याच्यामुळे बघा रेड अँड व्हाईट मसल्स हे कोणत्या बेसिसवर केलेले आहे की त्याच्यामध्ये जर रेड पिगमेंट जर जास्त असेल त्याला आपण रेड मसल म्हणू आणि जर कमी प्रमाणात असेल जर तेवढा रेड दिसत नाहीये त्याला आपण व्हाईट मसल्स म्हणणार आहे ना. मग आता तो रेड का दिसतोय कारण त्याच्यामध्ये आहे काय तर रेड पिगमेंट आहे आणि ते कशामुळे आहेत तर त्याच्यामध्ये आहे काय तर हाय अमाउंट ऑफ मायोग्लोबिन. कशामुळे आहे तर ते हाय अमाउंट ऑफ मायोग्लोबिन मुळे आहे. वाईल व्हाईट मसल्स कंटेन व्हेरी लो अमाउंट ऑफ दिस पिगमेंट आणि व्हाईट मसल मध्ये काय तर तेवढा तो प्रमाण राहणार नाहीये. बघा थोडंसं डिटेल पण दिलंय की मायोग्लोबिन म्हणजे नेमकं काय. मायोग्लोबिन इज अन आयर्न कंटेनिंग रेड कलर पिगमेंट. याच्यामध्ये आहे काय मायोग्लोबिन मध्ये लक्षात ठेवा की ग्लोबिन इज द प्रोटीन है ना आणि मायो हा वर्ड कुठून आला तर आयर्न पासून आला. त्यामुळे मायोग्लोबिन हा सिमिलर आहे हिमोग्लोबिन सारखा. हिमोग्लोबिन मध्ये सुद्धा काय तर हा पण प्रोटीनच असतो आणि आयर्न असतो है ना. त्यामुळे रेड कलर पिगमेंट ओनली इन द मसल्स. बघा की आयर्न कंटेनिंग रेड कलर पिगमेंट ओनली इन द मसल्स हा इम्पॉर्टंट आहे. तो कोणता तर मायोग्लोबिन. आता असं जर वर्ड आला मायोग्लोबिन तर कन्फ्युज होऊ नका ठीक आहे कारण मायोग्लोबिनची माहिती इथं आलेली आहे जो फक्त मसल्स मध्ये आहे है ना. इट कन्सिस्ट ऑफ हिम म्हणजे काय तर आयर्न अँड वन पॉलीपेप्टाइड चेन. इट कॅन कॅरी वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. हा काय करू शकतो तर आपल्यासोबत एक ऑक्सिजन घेऊन जाऊ शकतो. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मायोग्लोबिन द मसल्स कॅन ऑब्टेन देअर एनर्जी फ्रॉम टू सोर्स. कोणकोणत्या एनर्जी पासून तर मायोग्लोबिन पासून तर मिळत आहे त्यासोबतच रक्तवाहिन्यांमध्ये काय तर रक्तांमध्ये आहे काय तर हिमोग्लोबिन आहे है ना आणि त्याच्यामुळे कारण हे वॅस्क्युलर टिश्यू आहे ज्याच्यामुळे रक्तवाहिन्या आहेतच नव सुद्धा आहेतच त्यामुळे यांना मायोग्लोबिन त्यासोबतच काय तर हिमोग्लोबिन या दोन गोष्टींपासून काय तर त्यांना ऑक्सिजन मिळत असतं. कारण एनर्जीची पण गरज जास्त आहे मायटोकॉन्ड्रियाची संख्या काय तर जास्त आहे त्यामुळे ऑक्सिजन पण तेवढं जास्त लागणार आहे. तर असे दोन प्रकार इथे सांगितले स्केलेटल मसलचे दोन प्रकार रेड अँड व्हाईट. रेड अँड व्हाईट कशाच्या बेसिसवर आहे. रेड आहे म्हणजे काय तर मायोग्लोबिनचं प्रमाण हा जास्त आहे आणि व्हाईट मध्ये मायोग्लोबिनचं प्रमाण हा कमी आहे. ठीक आहे तर या पद्धतीने आपण पहिला जो टाइप होता मस्क्युलर टिश्यूचा स्केलेटल मसलचा तो कव्हर केला. ठीक आहे हाच जास्त डिटेल आहे. बाकीचे जे दोन प्रकार आहेत ज्याला स्मूथ मसल्स म्हणतात आणि दुसरं काय तर कार्डियक मसल्स. कार्डियक मीन्स हार्टचे जे मसल्स आहेत ते है ना. दुसरा प्रकार कोणता तर स्मूथ मसल्स त्यालाच दुसरं नाव काय तर नॉन स्ट्रिएटेड मसल. या आधीचा जो प्रकार घेतला आपण स्केलेटल त्याला स्ट्रिएटेड मसल्स म्हणतात कारण त्याच्यावर पट्टे दिसतात. हे जे मसल्स आहेत यांच्यावर आपल्याला पट्टे दिसत नाही आणि म्हणून काहीतरी याला म्हणून अपट्टकी किंवा नॉन स्ट्रिएटेड मसल्स म्हणतात. बघा काय These muscles are present in the form of sheets or layers. कसे आहेत शीट्स किंवा लेअर्स एकावर एक काहीतरी लेअर सारखे काहीतरी हे आहे आणि यांचा शेप कसा आहे तर बघा इच मसल सेल इज स्पिंडल शेप और फुझिफॉर्म. स्पिंडल शेप किंवा फुझिफॉर्म म्हणजे काय की डायग्राम मध्ये बघा दिसतंय की दोन्ही बाजूना काहीतरी निमुळते आहेत दोन्ही बाजूना निमुळते आहेत याला स्पिंडल शेप किंवा फुझिफॉर्म सुद्धा म्हटल्या जातात. द फायबर्स आर अनब्रांच हॅव्हिंग सिंगल न्यूक्लियस. याच्यामध्ये बघा काय आहे की सिंगल न्यूक्लियस आहे. स्केलेटल मसल मध्ये मल्टिपल न्यूक्लियस होतं इथं आहे काय तर सिंगल न्यूक्लियस. तुम्हाला लगेच डिफरन्सिएशन करून एक टेबल तयार करता येईल त्यावर सगळे नोट्स लिहून ठेवून द्यायचे है ना. आणि कशा तर अनब्रांच आहे म्हणजे यांना ब्रांच नाहीये. जर कार्डियक मसल जर बघितलं तर एक मसल असते आणि त्याला काय तर दुसरी अजून असे काय तर इकडे असे मसल्स असतात इकडे एक मसल्स असतात याला काय तर ब्रांच म्हटल्या जातं है ना. पण हे कसे आहेत तर हे अनब्रांच आहे यांना फाटे फुटलेले नाही. सार्कोप्लाझम कंटेन्स मायोफायब्रिल्स. इथं सुद्धा काय तर मायोफायब्रिल्स आहेतच. सार्कोप्लाझम मध्ये काय तर मायोफायब्रिल्स आहेतच. मायोफायब्रिल्स आर मेड अप ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन कॉल्ड ऍक्टिन आणि मायोसिन. हे सुद्धा ऍक्टिन आणि मायोसिन पासूनच तयार झालेले आहेत पण तरी पण याच्यावर पट्टे राहणार नाहीत त्यामुळे याला आपण नॉन स्ट्रिएटेड किंवा अपट्टकी स्नायू म्हणू. स्मूथ मसल्स कंटेन बघा आधी म्हणूनच बघा की पट्टकी पट्टे नाहीयेत आणि म्हणून काय तर स्मूथ अगदी स्मूथ दिसणार आहे पट्टे दिसणार नाही स्मूथ दिसणार आहे आणि म्हणून याला स्मूथ म्हटले. मसल्स कंटेन लेस मायोसिन. बघा लक्षात ठेवायचे की स्मूथ मसल आहे याच्यामध्ये काय तर मायोसिनचं प्रमाण आहे हा कमी आहे आणि जो ऍक्टिन आहे ऍक्टिनचा प्रमाण काय तर तो जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू स्केलेटल मसल. स्केलेटल मसल मध्ये काय तर तोच आपल्याला मायोसिन आणि ऍक्टिनचा प्रमाण जास्त पाहायला मिळतो. यांच्यामध्ये मायोसिनचा प्रमाण हा कमी आहे आणि ऍक्टिनचा प्रमाण काय तर हा जास्त आहे. स्ट्रिएशन्स आर अब्सेंट. ऑलरेडी आपण घेतलं की याच्यावर पट्टे नाहीये. These muscles undergo slow and sustained involuntary contraction. कसे आहेत हे इनव्हॉलंटरी आहेत याच्यावर आपल्या इच्छेनुसार काम करणार नाहीये. हे मसल्स नेमके कुठे असणार आहेत तर बघा हाडांचे जे जोडलेले आहेत त्याला आपण स्केलेटल मसल्स म्हणतो. एक तिसरा जो प्रकार घेणार होतो आपण कार्डियक मसल्स आहे म्हणजे जो हार्टचे जे मसल्स आहेत ते आहेत आणि उरलेले सगळे मसल्स म्हणजे कोणते जे इंटरनल ऑर्गन्स आहेत आतडे आहेत म्हणजे इंटेस्टाईन आहेत लिव्हर आहे किंवा बाकीचे अजून कोणते जे स्टमक वगैरे आहे याचे जे सगळे जे मसल्स आहेत हे सगळे कशापासून तयार झाले तर या स्मूथ मसल पासून किंवा नॉन स्ट्रिएटेड मसल्स पासून तयार झालेले आहेत.
त्यामुळे या सगळ्यांची ऍक्टिव्हिटीज कशी आहेत, जे मुवमेंट आहेत ते कसे आहेत, हे इनव्हॉलंटरी आहेत, आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. आणि काय तर स्लो अँड सस्टेन आहे, हळू आहे, आणि काय तर ते सस्टेन आहेत म्हणजे कंटिन्यू काय तर चालूच आहे असं आपण म्हणू. दे आर इन्व्हर्टेड बाय ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. आणि याच्यामध्ये काय तर सुद्धा काय तर नर्व्स आहे, या हे सगळे कशाद्वारे चालतात, हे नर्वस सिस्टमद्वारे चालतात. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर किंवा अन्न गिटकल्यानंतर तो पुढे जायला पाहिजे ना, त्यामुळे काय तर आपला ब्रेन नर्व्स कंट्रोल आहे, ते काय होणार तर त्याच्याद्वारे काय होणार तर तो पुढे पुढे चालत जाईल. त्यानंतर पोटामध्ये गेल्यानंतर अन्न हा डायजेस्ट व्हायला पाहिजे, अन्न पुढे जे तिथं जे म्युकस आहे एसीएल आहे त्यामध्ये घुसळायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा काहीतरी मसल्स काम करतील. तिथून मग इंटेस्टाईन मध्ये जायला पाहिजे, इंटेस्टाईन मध्ये सुद्धा पुढे पुढे जायला पाहिजे. या सगळ्यांमध्ये मसलचं काम आहे आणि ते आपण स्वतःहून करत नाही. त्यासाठी काय तर पूर्ण आपली जे नर्वस सिस्टम आहे, ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि बाकीचं सगळं जो नर्वस सिस्टम जाडा पसरलाय, हे सगळे काय तर त्याला काय तर त्यासोबत काम करतात. याद्वारे ते काय तर काम केलं जातं. तर या पद्धतीने स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रेटेड मसल्स लक्षात ठेवायचे आहेत, है ना. नेक्स्ट बघा, थोडी माहिती अजून दिलेली आहे की दीज आर फाउंड इन द वॉल्स ऑफ विस्करल ऑर्गन्स. विस्करल ऑर्गन्स म्हणजे काय, जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते, आणि त्यासोबत काय तर ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, हिंस दे आर कॉल्ड विस्करल मसल सुद्धा म्हटल्या जातं. हा एक नाव लक्षात ठेवायचं आहे. दे मे बी अरेंज लेंथ वाईज. बघा की आता हे कसे अरेंज केलेत की हे लेंथ वाईज म्हणजे लॉन्जिट्युडनल अरेंज केले, किंवा अराउंड सर्कम्फरन्स सर्क्युलर मसल्स ऑफ एनी ऑर्गन. म्हणजे एखादी जसा हा ऑर्गन आहे, हा एकतर काय तर लेंथ वाईज म्हणजे असे अरेंज केलेले आहेत, किंवा काय तर एक जो मसल्स आहे ना याला पूर्ण असं काय तर पूर्ण अरेंज केलेलं आहे, पूर्ण काय तर त्याच्या भोवती म्हणजे त्याच्या सर्कम्फरन्स भोवती सर्क्युलर मसल्स काय तर ते असणार आहे, है ना. तर या पद्धतीने काय तर ते अरेंज केलेले आहेत. तर असं आपण स्मूथ मसल्स हा सेकंड टाइप घेतो. तिसरा जो टाइप आहे तो आहे काय तर कार्डियक मसल्स. कार्डियक म्हणजे काय की कार्डियक जिथे कुठे वर्ड आलं लक्षात ठेवायचं, हा रिलेटेड कशाशी आहे तर हा हार्टशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे तर हा हार्ट. कार्डियक मीन्स काय तर हार्ट. म्हणजे हे मसल्स कोणते आहेत जे फक्त हार्टचे आहेत, जे फक्त हृदयाचे मसल्स आहेत, तेच म्हणजे काय तर फक्त हे असणार आहेत, है ना. परत एक लक्षात घ्या की आता जर आपण बाकी जे घेतले त्यावरून लक्षात येईल की जसं स्केलेटल मसल्स हा व्हॉलंटरी होता, स्मूथ मसल हा इनव्हॉलंटरी होता, इव्हन हार्ट सुद्धा काय तर हा इनव्हॉलंटरीज मसल्स आहेत. त्याच्यावर हे आपल्या इच्छेनुसार त्याचे मसल्स आहेत किंवा हार्ट कंटिन्युअसली बिटिंग करत आहे, कॉन्टॅक्ट रिलॅक्स कंटिन्युअसली होत आहे, पण हे आपल्या इच्छेनुसार होत नाही, हे ऑटोमॅटिक होतच आहे, है ना. बघा, मसल्स ऑफ दिस टिश्यू शो कॅरेक्टर्स बोथ. कसे आहेत, स्ट्रिएटेड आणि नॉन स्ट्रिएटेड. याच्यामध्ये दोन्ही पण आहेत, स्ट्रिएटेड पण आहे आणि नॉन स्ट्रिएटेड मसल्स पण आहेत. सार्कोलेमा. सार्कोलेमा म्हणजे काय की मसल फायबरचा सगळ्यात बाहेरची लेअर, जे सेल मेम्ब्रेन असतो, मस्क्युलर टिश्यूचा जो सेल मेम्ब्रेन असतो त्याला सार्कोलेमा म्हटलं जातं. इज नॉट डिस्टिंक्ट म्हणजेच काय की हा सेपरेट करता येत नाही की आपल्याला हा नेमका हा सार्कोलेमा आहे म्हणून. आणि याच्यामुळे काय होतं तर बघा की युनिन्यूक्लिएटेड मसल फायबर्स अपियर टू बी. याच्यामुळे काय होणार की मल्टीन्यूक्लिएटेड असतात. आपल्याला काय तर तो अपियर होतो, म्हणजेच काय होणार की दोन मसल्स एकमेकांजवळचे दिसतील आणि एक्झॅक्ट सांगता येणार नाही की इथून ह्या दोन मसल्स वेगळे झाले. त्यामुळे या पहिल्याचा पण न्यूक्लियस आणि दुसऱ्याचा पण न्यूक्लियस आपल्याला वाटणार, भास होणार काय की तो एकच सेल आहे, आणि काय वाटेल की त्याला दोन न्यूक्लियस आहे किंवा तीन न्यूक्लियस आहे असं आपल्याला भास होईल, आणि म्हणून काय तर अपियर टू बी मल्टी न्यूक्लिएटेड अपियर होणार आहे. नेक्स्ट, ऍडजस्टंट मसल जॉईन टुगेदर टू गिव्ह ब्रांच अपियरन्स टू दिस टिश्यू. बघा थोडा आधी सांगितलं होतं की कार्डियक मसल्स आहेत ते कसे आहेत तर बघा इथे डायग्राम मध्ये लक्षात येत असेल की ही एक मसल आहे ना, याला इकडे ब्रांच फुटले, परत इकडे ब्रांच फुटले, इकडे पण ब्रांच आहे, हे इकडे ब्रांच आहे, त्यामुळे यांना आहे काय तर हे कसे आहेत तर हे ब्रांच आहेत, फाटे फुटलेले आहेत. पॉइंट्स ऑफ अडिशन ऑफ मसल फायबर्स आर फॉर्म बाय ट्रान्सफर थिकनिंग ऑफ सार्कोलेमा कॉल्ड इंटरकॅलेटेड डिस्क. बघा इथं हे जे मध्ये मध्ये जे डिस्क दिसत आहे काय तर बघा हा इथं काळा भाग आहे, हा इथं आहे, इथं आहे, या ठिकाणी काय आहे तर हे काय झालेले आहेत तर बघा लक्षात घ्या की पॉइंट्स ऑफ अडिशन ऑफ मसल फायबर, त्या ठिकाणी काय तर दोन मसल फायबर काय तर जुळलेले आहेत. आर फॉर्म बाय ट्रान्सफर थिकनिंग, म्हणजेच काय झालं की यांचा ट्रान्सफर थिकनिंग ऑफ सार्कोलेमा या सेलचा, म्हणजे ही जर सेल असेल, बघा ही जर एक सेल असेल तर याचा जो सार्कोलेमा आहे तो काय तर थोडासा जाड झालाय आणि काय तर तो दुसऱ्या सेल सोबत चिपकलेला आहे. याला या जागेलाच काय म्हणतात तर इंटरकॅलेटेड डिस्क म्हणतात, कारण ते जाड झाली, सार्कोलेमा आहे तो थोडासा जाड झाला आणि काय तर ते चिपकलेला आहे, जाड झाल्यामुळे त्या भागाला नाव दिलं काय इंटरकॅलेटेड डिस्क म्हटलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हा जो तिसरा मसल जो आहे तो घेतलाय. बघा अजून थोडेफार पॉईंट दिलेले आहेत की दिस जंक्शन आर प्लेसेस अलाउ कार्डियक मसल्स टू कॉन्ट्रॅक्ट ऍज अ युनिट. आणि हेच मसल्स किंवा हे जे डिस्क आहे, हे जे जंक्शन्स आहे, हेच काय तर यांना या मसल्सला कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होण्यापासून काय तर त्यांना मदत करत असतात. अँड हिट हेल्प्स इन क्विक ट्रान्सफर ऑफ स्टिम्युलस. आणि पुढे लगेच क्विक ट्रान्सफर, कारण हार्टचं काय आहे की त्यामध्ये एसए नोड आणि एव्ही नोड असतं, तिथून काय तर ते बीप चालू होतं किंवा आपण काय म्हणू की जो इम्पल्स त्याला मिळत आहे पूर्ण हार्टला किंवा हार्टच्या मसल्सला, तर तो सगळा एकाकडून दुसरीकडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे आणि तो ट्रान्सफर याच्याद्वारे केला जातो आणि तो क्विक अगदी काय तर लवकर
तो ट्रान्सफर केला जातो. कार्डियक मसल्स आर स्ट्रिएटेड इनव्हॉलंटरी. जे स्ट्रिएटेड आहेत ते कसे आहेत, ते इनव्हॉलंटरी आहेत. सम मॅमेलियन, बघा आता इथं दोन प्रकारचे दिलेले आहेत की सम मॅमेलियन कार्डियक मसल्स आर मॉडिफाईड आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग इम्पल्स ऑन देअर ओन. ज्या मॅमल्सचे जे सस्तन प्राणी आहेत त्यांचे कार्डियक मसल्स हे स्वतः काय करतात, तर इम्पल्स जनरेट करत आहेत. जसं आपल्या हार्टमध्ये मी आता सांगितलं की एसए नोड आहे आणि एबी नोड आहे. एसए नोडद्वारे काय जातो, इम्पल्स तयार केला जातो. म्हणजे हार्ट स्वतःच तयार करत आहे. त्यामुळे अशा हार्टला काय म्हणतात, तर अशा हार्टला मायोजेनिक हार्ट म्हणायचं. अशा हार्टला मायोजेनिक हार्ट म्हणायचं आहे. पण काही प्राण्यांमध्ये इन सम एनिमल्स, काही प्राण्यांमध्ये कार्डियक मसल्स नीड न्यूरल स्टिम्युलस. म्हणजेच काय की तो जो स्टिम्युलस आहे किंवा तो जो सिग्नल आहे तो कुठून दिला जाईल, तर तो ब्रेन पासून किंवा त्याचा जो नर्वस सिस्टम आहे त्यापासून तो सिग्नल दिला जाईल आणि मग तो इम्पल्स तयार होणार आहे. अशा हार्टला म्हणायचंय काय, तर न्यूरोजेनिक हार्ट म्हणायचंय. अशा हार्टला न्यूरोजेनिक. बघा दोन हे प्रकार लक्षात ठेवा, मायोजेनिक आणि न्यूरोजेनिक हार्ट. कार्डियक मसल्स फॉर मायोकार्डियम ऑफ द हार्ट वॉल. ऍक्च्युअली काय, तर जो कार्डियक मसल जो वॉल आहे है ना, पूर्ण जो वॉल आहे हा कशापासून तयार झालाय किंवा त्याला काय म्हणतात, म्हणजे जी पूर्ण वॉल आहे ना ती कशापासून तयार झाली, तर कार्डियक मसल पासून तयार झाली. आणि त्या वॉलला इथं नाव काय दिले, तर मायोकार्डियम. मायोकार्डियम लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा आता, आणि हा जो चार्ट दिलाय हा पूर्ण 9व्या वर्गातला स्क्रीनशॉट आहे. तुम्हाला काय म्हटलं होतं मी की 9व्या वर्गामध्ये अगदी थोडक्यात दिले. हा एवढीच माहिती दिलेली आहे आणि त्याचे जे 3 प्रकार दिले आहेत. पहिला प्रकार कोणता दिले, तर स्ट्रिएटेड मसल्स आहे, दुसरा आहे नॉन स्ट्रिएटेड आणि तिसरा आहे कार्डियक. ठीक आहे. बघा आता आपण जो घेतलाय ना तो थोडं काहीतरी यामध्ये दिलेलं आहे, थोडीफार माहिती इथून मिळेल. ठीक आहे. पण जो मी तुम्हाला काही जे नावं सांगितले, सार्कोप्लाझम आहे, त्यानंतर अजून काय तर सार्कोलेमा आहे, मायोफायब्रिल्स आहे, ऍक्टिन मायोसिन, हे नाव सुद्धा काहीतरी हे फार इम्पॉर्टंट आहेत कारण आयोगाचा आता पॅटर्न चेंज होत आहे. बघा पहिला जो प्रकार होता तो काय तर पट्टकी स्नायू, ज्याला स्ट्रिएटेड मसल्स म्हणतात, ज्याच्यावर काय तर पट्टे आहेत. पेशी कशा आहेत, याच्या लांबट आहे, दंडगोलाकार आहे, अशाखीय आहे आणि काय तर बहुकेंद्रकीय आहेत. म्हणजे काय तर एक पेक्षा जास्त न्यूक्लियस आहे. याचं स्वरूप कसं आहे, स्नायूवर गडद आणि फिके पट्टे आहेत म्हणून याला पट्टकी स्नायू म्हणतो आपण. हाडांना जोडलेले आहेत त्यामुळे याला कंकाल स्नायू किंवा त्याला स्केलेटल मसल्स म्हटले आपण, है ना. याची हालचाल हे आपल्या इच्छेनुसार होते त्यामुळे याला आपण काय तर व्हॉलंटरी मसल्स किंवा ऐच्छिक स्नायू म्हणतो. हे सुद्धा काय तर आपण कव्हर केले. कुठं आहे हे, तर हातपाय हलवणे, धावणे, बोलणे, हालचाल घडवून आणणारी ही जी स्नायू आहे या ठिकाणी काय तर स्ट्रिएटेड मसल्स पट्टकी स्नायू असणार आहे. अपट्टकी स्नायू कशी आहेत, तर बघा याची डायग्राम, म्हणजे जे स्मूथ मसल्स होते त्यांची डायग्राम लक्षात येत असेल की फुजी फॉर्म आहे किंवा स्पिंडल शेप आहे. म्हणजे दोन्ही टोकांना कशा आहेत, निमुळते आहेत, लहान आहेत आणि अशाखीय आहे. आणि कशा आहेत, तर ह्या एककेंद्रकीय आहेत, यामध्ये एकच न्यूक्लियस आहे. स्वरूप कसं आहे, गडद आणि फिके पट्टे यावर नाही आहे, है ना. नेक्स्ट काय तर हाडांना जोडलेले राहत नाही, स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण राहत नाही, त्यामुळे याला अनैच्छिक इनव्हॉलंटरी मसल्स आपण म्हणतो. कुठे सापडतात हे, तर अन्ननलिका, रक्तवाहिन्या यामध्ये काहीतरी आपल्याला हे सापडतात. पापण्यांची उघडझाप करणे, पचन मार्गातून अन्नाचा प्रवास करणे, रक्तवाहिन्यांची आकुंचन आहे, शिथिलीकरण घडवणारे जे स्नायू आहे ते कसे आहेत, हे नॉन स्ट्रिएटेड आहेत. आणि तिसरा जो प्रकार आपण जस्ट आधी घेतला तो होता नंतर कार्डियक, म्हणजे हृदय स्नायू, जे फक्त हार्टचे मसल्स आहेत. बघा याला ब्रांच होता, म्हणजे काय तर शाखीय आहे, एककेंद्रिक आहे आणि कशा तर दंडगोलाकार आहे, सिलेंड्रिकल त्याचा शेप आहे. स्नायूवर गडद फिके पट्टे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट डायग्राम मध्ये इथं पण दिसत आहे, हृदय या स्नायूंनी बनलेले असते, या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण राहत नाही, त्यामुळे याला सुद्धा आपण काय तर अनैच्छिक स्नायू म्हणून इनव्हॉलंटरी मसल्स म्हणणार आहोत. याचे लयबद्ध पद्धतीने आकुंचन आणि शिथिलीकरण होत असतात. हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणणे हे काहीतरी याचं कार्य आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 3 जे प्रकार आहेत ते घेतलेत आणि जो शॉर्ट मध्ये 9 वर्ग दिले तो सुद्धा कव्हर केले. बघा आता काय दिले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आहे की सार्कोमेअर बद्दल सत्यविधान आपल्याला शोधायचे. सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. कोणताही जर तंतू असेल, म्हणजेच कोणता तर मस्क्युलर फायबर जर असेल तर अशा वेळेस काय तर त्याचा एक खंड आहे, त्याचा एक तुकडा आहे, हे काय तर त्याला आपण सार्कोमेअर म्हटले. सार्कोमेअर इज एनी सेगमेंट ऑफ फायबर, तो काय तो बरोबर आहे. हे उत्कीय संरचना म्हणजे काय, तर हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर. हिस्टोलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ टिश्यू. उतीचा जो अभ्यास जो असतो त्याला हिस्टोलॉजी म्हटलं जातं. त्यामुळे हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर आहे, उत्कीय संरचना म्हणजे उतीची जी संरचना आहे आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहे. एक्झॅक्टली, कारण बघा स्केलेटल जे मसल्स होते त्याचा थोडंसं आठवून बघा की होतं काय की सार्कोमेअर जसे बनले होते, कारण तो मायसिन आणि ऍक्टिन पासून, आणि तेच काय होणार, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणार आहे आणि म्हणून काय तर तसंच काय तर ते कार्य करणार आहे किंवा तसं त्याचा स्ट्रक्चर असणार आहे. आणि म्हणून काय तर हा सुद्धा काहीतरी बरोबर आहे. ठीक आहे. मसल्स मध्ये लक्षात ठेवा की स्केलेटल मसल मध्ये होतं काय तर सार्कोमेअर होत, तोच सगळं काही आहे. जसे सार्कोमेअर असणार आहे तसंच ते कार्य करणार आहे, तसंच त्याचा स्ट्रक्चर असणार आहे. आणि म्हणून दुसरा पॉईंट तर हा बरोबर आहे.
ए आणि बी दोन्ही पण काय तर दोन्ही पण सत्य आहेत. आन्सर काय नाही याचा थर्ड आहे ना, बोथ ए अँड बी बरोबर आहे. ठीक आहे, तर हे सगळे जे नोट्स आहेत ते तुम्हाला कुठे मिळेल, एमपीएससी एऑन आहे त्यासोबत एस एक्झाम रेस सर्च करताना याला काय करायचं तर एस द रेस म्हणून सर्च करायचं आहे. एस द रेस म्हणून काय तर सर्च करा, तुम्हाला व्हिडिओची लिंक आणि काय तर त्याचं नोट्स ही जी पूर्ण फाईल आहे ती त्यावर तुम्हाला मिळून जाईल. तर आज आपण इथे थांबूया. असंच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आयोग ज्या गोष्टीवर भर देत आहे असं एखादी टॉपिक घेऊन परत भेटू. थँक्यू व्हेरी मच.